लोकसभेतला विजय ही सुरुवात आहे. लोकसभेच्या विजयानंतर पवार ठाकरेंची पहिली पत्रकार परिषद. विधानसभेत देखील लोकसभेच्या यशाची पुनरावृत्ती करण्याचा विश्वास. बद्रीनाथ महामार्गावर भीषण अपघातामध्ये 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू. टेम्पो ट्रॅव्हलर अलकानंद नदीत कोसळला. एसडीआरएफ आणि पोलिसांकडून बचाव कार्य सुरू. आघाडीची बैठक लिमिटेड लोकांची मोठी मीटिंग असते तेव्हा सर्व नेत्यांना बोलावलं जातं. आघाडीत कोणी मोठा आणि कोणी छोटा भाऊ नाहीये, अनिल देशमुख यांचं विधान. नीट परीक्षेवरून सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर हल्लाबोल. नीट घोटाळ्याचा गुजरात पॅटर्न असा उल्लेख करत केंद्रावर निशाणा. नीट घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची सामनातून मागणी. पराभवामागचं एक कारण म्हणजे मराठा. चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान. ओबीसींच्या सगळ्या सवलती मराठा समाजाला दिल्या तरी भाजपबद्दल असंतोष का? चंद्रकांत पाटलांचा सवाल. हिंगोलीत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का. माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडा यांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश. तर एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश संपन्न. पाटणमध्ये नीट परीक्षेच्या निकालाविरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन. 1563 उमेदवारांच्या परीक्षा रद्द करण्याची केली आहे मागणी. रिझर्व्ह बँकेचा सेंट्रल बँक ऑफ इंडियाला मोठा दणका. आरबीआयनं दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 1.5 कोटींचा दंड. बँकेच्या व्यवहारांवर कोणताही प्रभाव नाही. विधानसभेला काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढणार. नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य. काँग्रेसची 288 जागांवर तयारी सुरू. पटोलेंच्या विधानानं सर्वत्रच चर्चांना उधाण.